विंडो सीटसाठी एवढा मन मरत होता, विचार पण नाही करू शकत विंडो सीटसाठी कोण मरतं. ठीक आहे ना, तिथून बस. सच कह रहा है दीवाना, दिल ना किसी से लगाना, झूठे हैं यार के वादे सारे, झूठे हैं यार की कसमें, मैंने हर लम्हा जिसे चाहा, जिसे पूजा, उसने मेरा दिल तोड़ा तोड़ा, तन्हा तन्हा छोड़ा. आम्ही इथे 4 वाजता आलो आणि आमचं हे सगळं मिस झालं इकडे. दाखव जरा काय काय दाखव मिस झालं ते. कॅमेरा आमचं दाखवा जरा. उलटा कर ना कॅमेरा. अरे असं उलटा कर ना. अरे उलटा नाही होत ना भाई, उलटा कसं करू त्याला उलटा. अच्छा तुझं बॅक साईड कॅमेरा बॅक साईड नाही येणार आहे बघ ना, असं दाखवावं लागतं पूर्ण. या भाई ब्लॉग मध्ये भांडतात यार. नाही जाणार. एक काम करा, याच्याकडे जाऊया, कोणाकडे तरी जाऊया आणि त्याला विचारा स्वारगेट कुठे. चला खाणं बिर्याणीवाल्याकडे जाऊया आणि बिर्याणीवाला विचारेल बिर्याणी कितीला, आपण विचार स्वारगेट कुठे. चला कुठे पण विचारलं पाहिजे त्याने पण. बोल. और अभी हम आपको एक बहुत सुंदर सी चीज़ दिखाने वाले हैं. यहाँ पे दोनों चीज़ एकदम अवेलेबल है. आप यहाँ पे आओ, अगर आपको कुछ सुशी वगैरह करना लगा और नहाना भी हो तो ये आपको यहाँ पे मिल जाएगा. दिखाइए प्लीज उनको क्या है. जरा जोरात तरी बोल. हाँ ये जो है संडास स्नान. संडास का स्नान मिलेगा आपको इधर, जिसको इंग्लिश में टॉयलेट कहते हैं. संडास स्नान. संडास स्नान. तो आप यहाँ पे जा सकते हैं. इट्स टोटली न्यू टेक्नॉलॉजी ब्रो. Yeah, totally new technology. It is Pune man. हम लोग खाना है, देखो खाने का सही करून घ्यायची. क्या त्याच्यावर सही करून घ्यायची त्याची. काय बोलायचं नाही खाल्लं तुम्ही पूर्ण एक वडापाव, त्यातून एक पण आसून निघायचा पाहिजे. आणि एक पण आसून न निघता तुम्ही जर पूर्ण वडापाव खाल्ला तर आमच्याकडून 2 किलो फ्री. काय 2 फ्री? 2 एक घंटा कोण करणार आहे? 1,500-2,000 तरी ठेव. 2 वडापावांसाठी म्हणजे एक तिकडवाला वडापाव कोण खाणार आहे? आमच्याकडून वडापाव फ्री. काय बोलतो? मी तुम्हाला उतरून रिव्ह्यू देतो. बस स्टॉप सगळ्या गोष्टी इथं फालतो. बस स्टॉपमध्ये गर्दी एवढी होती, टायमावर बस नाही भेटणार, रिक्षावाल्यांचे बोंबा बोंब. स्वारगेटला जायचं असेल तर तुम्ही मी सांगतो जिथे जे बसतात ना बसवाले तिथे जाऊन भेटत आम्ही. कॅब डायरेक्ट सांगतील. कॅब नको करा, कॅब मागे इथे. रिक्षा आणि रिक्षाची सीट. भाई फाइनली बस भेटली. चला आता उतरा. फाइनली बस भेटलेली आहे वेल्लेसाठी. वेल्ले के लिए बस मिल चुके हैं. अभी हम लोग थोड़ी देर में निकलेंगे. स्वतःचीच बस उघडू आपण. असे आमचे लीडर. वाह.
आणि ऍक्च्युली आम्हाला वाटलं नव्हतं वॉटरफॉल बघायला. शिमी किती भैया दिसतोय पण ऍक्च्युली वॉटरफॉल बघायला भेटला. शिमी खरंच भैया दिसतोय. ओव्हर टू भूषण. भूषण प्लीज स्पीक. काय स्पीक. मी खरंच भैया दिसतोय. जस्ट वॉटरफॉल झालेलं आहे आणि वॉटरफॉल असा प्लॅन केलाय की येताना वॉटरफॉल करू. हा येताना भिजू आम्ही. येताना फुल भिजू. नाही तर वर अजून काय सेपरेट भिजू. फुल फॉगच फॉग है. सामने आखिरकार हम लोग गढ़ पे पहुंच चुके हैं आणि गडावरचा हा जो समोरचा व्ह्यू तो तुम्हाला दाखवणार आहे आम्ही थोड्यातच. क्लास. मी दुसरं काय नाही बोलत. असा मी कधीच एक्सपिरियन्स नाही केला रे. फोर्ट ॲक्च्युअल फोर्ट तुला भारी नाही वाटत आहे कानडे. हा कानडे तुला आवडत नाही का फॉग. काहीतरी दाखव तरी. गाईड असतो. आणि फॉग असल्यामुळे आम्हाला काहीच शूट करता येत नाहीये. आमच्या कॅमेरामॅनला पण काही दिसत नाहीये आणि आम्हाला भूक पण लागली पण. अरे So contagious, yeah, baby. Yeah, your love is so contagious. टीव्ही लावलाय बघ ना. ज्ञानेश्वऱ्या. ज्ञानेश्वरा म्हणजे व्हॉट इज दिस बिहेवियर. काहीतरी नवीन नवीन ऐकायला भेटतं याच्याबद्दल. भाऊ थोड्या दिवसांनी बघून ना जपानला शिफ्ट होणार तू. कुठं. कॅनडा हा जपान. मीच राहतो इंडियामध्ये. नाही मी पण येतो ना. जॅपनीज हा बोलेल ना. हिरो नाचू का. नाचू का. मला फक्त शिजू का. हिरो नोबिता. तुम्ही एकदा नाचू का. मला नाच भाऊ. छानसा नाश्ता झालेला आहे. आता आम्ही निघतो वापस खाली उतरण्यासाठी. खाली उतरण्यासाठी ना पहिलं तिथे जायचं आपल्याला. काय खाल्लं. वेफर 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 ठीक आहे जाऊ दे. आणि हे दोघं मला लाडू. थंडी पण वाढली थोडीशी तरी देत नाही. हे भिजले काय कसलं मेंटेन आणलं काय समजत. पण आता बंद केलं. एवढा 1.5 तास चालणार. सोडतो तुमचं. अरे काहीतरी बुडव. अरे इधर. अरे हाय क्या बोल सकते हैं. अभी फॉग तो खत्म हो गया और एक्चुअली हमें धबधबे में भिजने को नहीं मिला. भिजने को नाही मिला. मराठीत बोल ना. भिजायला नाही मिळालं. तर त्याच्यामुळे
देवाकडून आम्ही एक मागितलेली इच्छा असे की आम्हाला भिजायची आणि तूच मागितलं. तर ज्या क्षणी आम्ही खाली उतरायला घेतला असा दो पाऊस पूर्ण भिजवून काढला आम्हाला. आम्ही पूर्ण भिजलो एकदम मस्त पैकी. पूर्ण सीन असं झाला की फॉग भरपूर असल्यामुळे आम्हाला काहीच व्ह्यू दिसत नव्हता. पण नंतर त्याचे विंड जेवढे फास्ट यायला लागले, हवा सगळे भरपूर, आम्ही हवेत पण मजा केली. आणि नंतर मग हवेमुळे सगळं क्लिअर झालेलं. मग आम्ही फोटो शूट वगैरे भरपूर केली. आम्हाला भरपूर मजा आली. फुल भारी ना. खाली येताना पहिला ॲडव्हेंचर होता ना असं. आणि हा आमचा फर्स्ट ॲडव्हेंचर होता जो टोटली कम्प्लिटेड आणि इन टाइम झाला. इन टाइम पण झालं. नाईट मॉर्निंग ॲडव्हेंचर होता. चांगला होता रे. खूप मस्त वाटला. काय रिव्ह्यू देशील तू? तोरणा रिव्ह्यू देण्यासारखंच नाही बाई. 5/5 आहे. 5/5. बट मी प्रिफर करेल तुम्हाला की अजून थोडं रेनी सीझन येऊ द्या. म्हणजे इकडचे सगळे धबधबे ऍक्टिव्ह. विंटर सीझन मध्ये गेलेलं बरं जास्त करून. हां, चिखल सर तुम्हाला नाही आवडत असेल, विंटर सीझन इज बेस्ट सीझन. आणि जर तुम्हाला धबधब्यामध्ये भिजायला आवडतं तर रेनी सीझन. पण तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट या महिन्याच्या आत जावं लागेल. जून स्टार्टिंग जाऊ नका, कारण की धबधबे एवढे ॲक्टिव्ह नसते. ठीक आहे. आणि अम्ब्रेलाच घेऊ नका, बॅगेत जास्त लोड घेऊ नका, कारण की त्याचा काही फायदा होत नाही. जे आम्ही चुकी केली.